मॅथ बाय पूजाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 5th क्लासचा चॅप्टर नंबर 2 जो की आहे नंबर वर्क, त्याच्यातला प्रॉब्लेम सेट नंबर 3। त्याच्या अगोदर प्रॉब्लेम सेट 1 आणि 2 आपण पाहिलेला आहे। ते तुम्ही पाहिलं नसेल व्हिडिओ तर पहिले तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता। याच्यानंतर आज आपण जो करणार आहोत तो प्रॉब्लेम सेट नंबर 3। तर प्रॉब्लेम सेट नंबर 3 माहीत असण्या अगोदर तुम्हाला हे सगळे जे काही डिजिट दिलेले आहे, ह्या डिजिटचा जे काही प्लेस असतात, जी काही जागा असते ती काय असते ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। ठीक आहे, पहिला जो काही प्लेसवर येतो नंबर त्याला आपण युनिट म्हणतो, दुसऱ्यावर येणाऱ्याला आपण काय म्हणतो टेन्स, तिसऱ्या जागेवर येणाऱ्याला आपण 100 म्हणतो, चौथ्या जागेवर येणाऱ्याला आपण त्याच्यानंतर 1000 म्हणतो आणि पाचव्या जागेवर येणाऱ्याला आपण 10,000 म्हणतो, त्याच्यानंतर आपण त्या लॅक म्हणतो, त्याच्यानंतर आपण त्याला 10 लॅक म्हणतो। ठीक आहे, ह्या पोझिशनचं काय करायचं आहे आपल्याला, सगळ्या नंबर युनिट प्लेस पोझिशन जी आहे याचा वापर करून आपल्याला हे नंबर रीड सुद्धा करायचे आणि त्यांना अक्षरामध्ये लिहायचं सुद्धा। ठीक आहे, चला तर सुरुवात करून घेऊया आपण। पहिले तर हे जे चारही नंबर दिले आहे आपण त्यांना एक एक करून रीड करू आणि त्यांना लिहायला सुरुवात सुद्धा करून घेऊया। ठीक आहे, चला मी पहिला नंबर घेत आहे इथे। ठीक आहे, फर्स्ट नंबर रीड करण्यासाठी जे आपले युनिट 10,000 10,000 लॅक 10 लॅक जे सगळे नंबर आहे त्याचा आपण वापर करून नंबर रीड करणार आहोत। पहिला नंबर जे दिलेला आहे त्याचा आपण युनिट्स प्लेस कोणता आहे तर 4 आहे। ठीक आहे, टेन्स प्लेस 3 आहे, 100 प्लेस आपला 2 आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर हा 1000 हा 10,000 आणि हा लॅक। ठीक आहे, तर म्हणजे हा नंबर काय होणार आहे आपल्याला 7,65,234 हा आपला नंबर झाला। रीड करून सुद्धा झाला। आता याला लिहून घ्यायचं। ठीक आहे, तर लिहायचं आपल्याला पहिले 7 आणि 7 काय आपला लॅक आहे म्हणून 7 लॅक, त्याच्यानंतर 65। ठीक आहे, तर 65,000 आपलं 1000 आपल्याला लिहायचं आहे। त्याच्यानंतर काय आपला 200, त्याच्यानंतर लिहिणार आपण 200 आणि किती आहे अँड किती 34, त्याच्यानंतर 34 हा झाला आपला नंबर लिहून। ठीक आहे, नेक्स्ट नंबर पहा काय दिलेला आहे आपल्याला 4,73,225। ठीक आहे, दिलं आहे तर आपण अक्षरामध्ये सुद्धा लिहून घेऊया याला आपण 4,73,225 झालं। नेक्स्ट थर्ड नंबर पाहूया। ठीक आहे, हा दिला आहे 3,27,001। ठीक आहे, तर त्याला आपण आता लिहून पण घेऊ अक्षरामध्ये। ठीक आहे, 3,27,001 नेक्स्ट नंबर पहा इथे 8,75,375 याला लिहून घेऊ मग इथे 75 हे झाले 4 नंबर। नंतरचे नंबर पाहूया आपण परत। 5th नंबरचं पहा। ठीक आहे, 1,50,437। ठीक आहे, तर याला लिहू आपण 1,50,437। ठीक आहे, हा झाला आपला नंबर। 6 नंबरवर पहा 2,03,174। ठीक आहे, तर लिहून घेऊ आपण 2,03,174 किती आहे 74। नेक्स्ट नंबर पहा 6,47,851। ठीक आहे, तर याला आपण लिहून घेऊ नंतर परत 6,47,851
$851. नेक्स्ट नंबर दिले आपल्याला 9,999,000. ठीक आहे, ते पण लिहून घेऊ मग आपण. 9,999. नेक्स्ट नंबर दिला आपल्याला 5,75,010. ठीक आहे, ते लिहून घेऊ मग आपण. 5,75,010. ठीक आहे, 10. ठीक आहे, हा झाला. आणि लास्टचा जो नंबर आहे आपल्याला दिलेला आहे 4,03,005. ठीक आहे, तर हा नंबर तुम्हाला होमवर्कमध्ये आहे, तर तुम्हाला हा नंबर किती काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे अक्षरामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड, रीड द नंबर अँड रिटर्न देम इन अ फिगर. आपल्याला हे नंबर रीड करायचे आणि त्यांना फिगरमध्ये कन्वर्ट करायचे. नंबर फर्स्ट पहा, 1,35,855. ठीक आहे, तर आपल्याला इथं आता नंबरमध्ये लिहायचं आहे. पहिले आपला 1,00,000, त्याच्यानंतर 35. ठीक आहे, 35,000, त्याच्यानंतर किती आहे 800, त्याच्यानंतर 800 आणि किती आहे 55 आहे. ठीक आहे, 55. हा झाला आपला फर्स्ट नंबर. ठीक आहे, सेकंडमध्ये पहा 7,27,000. ठीक आहे, 7 लाख किती दिले आपल्याला 27,000. ह्या सेकंडसाठी इथे लिहित आहे मी. ठीक आहे, हा 7,27,000 ओनली 1000च आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट नंबर पहा 4,25,300. ठीक आहे, तर पहिले 4 लाख, त्याच्यानंतर किती दिले आपल्याला 25,000, त्याच्यानंतर किती दिले आपल्याला 300. किती दिले 300. ठीक आहे, हा झाला. नेक्स्ट फोर्थ नंबरवर पहा 9,09,099. ठीक आहे, याच्यासाठी 9 लाख. ठीक आहे, त्याच्यानंतर परत 9,000, त्याच्यानंतर किती 99. ठीक आहे, आला. नेक्स्ट फिफ्थ नंबरवर 7,49,362. पहिले 7 लाख, त्याच्यानंतर 49,000, त्याच्यानंतर 300 आणि 300 आणि किती 62. ठीक आहे, लास्टवाला नंबर पहा 8 लाख आपल्याला लिहायचे. तर लॅकवर किती शून्य असतात हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. किती 5, 1, 2, 3, 4, 5. हे झालं क्वेश्चन सेकंड कंप्लीट. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबरमध्ये लिहायचं होतं सगळे आन्सर आपण इथे लिहून घेतलं आहे. पाहणार आहोत क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड आणि लास्ट क्वेश्चन या प्रॉब्लेम सेटचा जो की असा आहे, युजिंग द डिजिट 0 अँड 9 ओनली वन्स मेक इट 5 6 डिजिट नंबर. आपल्याला कोणत्या कोणत्या नंबरचा वापर करायचा आहे, 0 आणि 9 पर्यंतच्या नंबरचा वापर करायचा आहे. आपल्याला फक्त 5 नंबर बनवायचे, किती 6 डिजिटचे. ठीक आहे, तर आपण इथं तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही नंबर्स घेऊन नंबर बनवू शकता. ठीक आहे, जर मी पहिले नंबर इथं लिहून घेते 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे, नंबर घेतले. आता याच्यापैकी मी जर पहिला नंबर 9 घेत असेल, ठीक आहे 9. ठीक आहे, त्याच्यानंतर मी हे 8 आणि 6 घेते. ठीक आहे, त्याच्यानंतर मी 7 घेते. ठीक आहे, त्याच्यानंतर मी 0 घेते आणि 1 आणि ठीक आहे 1 घेते. ठीक आहे, हा माझा 6 डिजिटचा नंबर पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, म्हणून हा माझा एवढा नंबर काय झाला कंप्लीट झाला. 6 डिजिटचा एक नंबर इथं कंप्लीट झाला. आता याला रीड पण करून घ्यायचं की ते 9,86,701. ठीक आहे, आता सेम प्रकारे आपण दुसरा नंबर आपल्याला घ्यायचा आहे, ते की आपण इथं घेऊ समजा 8. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 6, त्याच्यानंतर 5 4 3. हा झाला माझा 8,76,543. नेक्स्ट नंबर घेऊ आपण परत, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 7. ठीक आहे, 1,23,457. ठीक आहे, आता नेक्स्ट नंबर मी घेते परत 3 घेते. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 घेते, त्याच्यानंतर 1 घेते, त्याच्यानंतर 4 घेते, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 2. ठीक आहे, किती झाला 3,51,402. ठीक आहे, 4 नंबर झाले. आता लास्टवाला नंबर घेते परत. तुम्ही तुमच्या मनाने नंबरसुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये. आता मी तर 5 घेते, त्याच्यानंतर इथे मी 6 घेते आणि 1 घेते, त्याच्यानंतर इथं 8 घेते, इथे 9 आणि इथे 2 घेते. ठीक आहे, तर 5,61,892 असे नंबर तुम्हाला तुमच्या मनाने कोणतेही 6 डिजिटचे 5 नंबर बनवायचे. अशा प्रकारे संपूर्ण प्रॉब्लेम सेट.